नट दोन प्रकारचा आहे मी. तुम्ही नाट्यगृहात गेला तर पडदा उघडल्यानंतर मी दिसतो, चित्रपटगृहात गेला तर पडद्यावर मी दिसतो. जसं हॉलिवूड, जसं बॉलिवूड, जसं टॉलिवूड किंवा साऊथ, तसंच आपण सुद्धा त्याच याला भले रिजनल असलो तरी सुद्धा आम्ही तुमच्या मागे नाही आहोत, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आता ही मराठीत पण क्रेज सुरू झाली आहे की माझा खंगरी कसा आहे, माझा दिल्या कसा आहे, माझी मालकी कशी आहे. मी नेहमी म्हणतो की आमची मराठवाड्यातली माणसं जी आहेत ना, की आमच्याकडं नळाला पाणी येत नाही पण डोळ्याला पाणी पडतं. पायरसी झाल्यानंतर पहिल्या मोबाईलवर एखादी मूवी येते आणि एवढे वर्ष, दीड वर्ष जी जीवतोड रात्रभर मेहनत केलेली असते, दिवस रात्र, ती अशी पाण्यात जाते. ऋतू जसे बदलतात तसा सिनेमा सुद्धा बदलत जातो. मी नेहमी म्हणतो की आईने मला माणूस म्हणून जन्म दिला आणि रंगभूमीने मला नट म्हणून जन्माला घातला. क्या बात. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. सर्वांनी पुढे गा. विठ्ठला पांडुरंगा. म्हणजे ह्याला स्वतःची चांगली किस्मत म्हणायला लागते. तुम्ही आता हा जो इंटरव्ह्यू पाहताय, या इंटरव्ह्यूचा ह्या गाण्याबरोबर काय संबंध असेल असं तुम्ही विचारू इच्छिता तर विचारा. म्हणजे एखादी अशी व्यक्ती जी वारी कव्हर करते कित्येक वर्षांपासून, ती व्यक्ती जेव्हा स्वतः आपल्याबरोबर असेल तेव्हा आपली अशी इच्छा होते की आपण जाऊन त्यांच्या पाया पडावं. म्हणजे कारण त्यांच्या पाऊल खुणा वारीच्या पाऊल खुणा असतात आणि त्या खुद्द आपल्या स्टुडिओमध्ये बसलेल्या असतात की आपल्याला असं वाटतं की विठू माऊली आपल्या बरोबर चालते. कारण आपल्यामधून किती लोकांना वारी बरोबर जायचा मौका मिळतो. आणि सॉरी, म्हणजे हा इंटरव्ह्यू वारीबद्दल नाही आहे, पण तरीही मी वारी बरोबर सुरुवात करतोय. त्याच्याबद्दल ह्या सर्वांचं मत काय असेल ते मला माहीत नाही आहे, पण मी ही लिबर्टी घेतली ॲज अ रेडिओ जॉकी. कारण तुमच्यामधून ज्यांना नाही माहीत ते कदाचित अमराठी असतील किंवा तुम्ही मराठी फॉलो करत नसावेत. माझ्याबरोबर अशी एक व्यक्ती आहे जी स्वतःच्या पाऊल खुणा वारी बरोबर उमटवत चाललेला आहे. म्हणून सगळ्यात पहिला प्रश्न तुला नाही विचारलं तर तुझे फॅन्स सगळे रागावतील आमच्यावरती. कसं वाटतं, म्हणजे ही ग्रोथ वेगळी झाली आहे नाही संदीप? म्हणजे मला केव्हा केव्हा असं वाटतं, म्हणजे मी लहानपणापासून मोठा झालोय तुझ्याबरोबर. म्हणजे जर वारीबद्दल चालत असताना किंवा वारीच्या गोष्टी चालत असताना तुझ्याबद्दल नाही ऐकलं तर असं वाटतं कुठंतरी काहीतरी अर्ध राहिलंय. कसं वाटतं, म्हणजे ही प्रतिष्ठा आहे, तू गोळा केलेली आहेस ओव्हर द इयर्स. बघा, तुम्हाला मी सांगितलं की म्हणजे ह्या इंटरव्ह्यूची सुरुवात मी धबाळ कुंडबद्दल बोलणार आहे, पण त्याच्या अगोदर मला संदीप बरोबर ह्याच्याबद्दल प्रश्न नाही विचारलं तर त्याचे जे फॅन्स आहेत आणि मराठी सृष्टीचे जे फॅन्स आहेत ते रागवतील. संदीप तू, म्हणजे मी माहीत नाही, मी ही लिबर्टी घेणार आहे की तू आम्ही जे वारकरी आहोत, जे वारकरी असूनही जात नाही, त्यांच्यावर केलेली एक सुंदर विठ्ठलाची मेहरबानी आहे. तुझ्या ग्रोथमध्ये वारीचं किती महत्व आहे? हा प्रश्न चुकीचा आहे, पण तरीही मी ऑडियन्ससाठी हा प्रश्न विचारणार आहे. नाही, चुकीचा नाहीच आहे. आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो, मुळात जगभरामध्ये महाराष्ट्राची सर्वप्रथम ओळख ही वारकरी संप्रदाय आणि वारी हीच आहे. त्याच्यानंतर नाटक, त्याच्यानंतर सिनेमा, त्याच्यानंतर बाकी सगळं येतं. पण ज्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे, अशी वारी आणि वारकरी संप्रदाय हे सगळ्यात मोठं प्रतिनिधित्व महाराष्ट्राचं कुठलं आहे तर ते आहे. म्हणजे मी गेली 6 वर्ष वारी करतोय. आळंदी, देहू ते पंढरपूर 22-24 दिवस मी वारी कव्हर करत असतो आणि ते कव्हर करण्यामागचं इंटेन्शन आणि सगळं जे आहे ते एवढंच आहे की जी लोक कामात व्यस्त असतात, जे प्रकृतीमुळे येऊ शकत नाहीत, आजारपणामुळे, जे सिनियर सिटीजन आहेत, एखादी बाई नुकतंच बाळ जन्मतं, तिला जाता येत नाही, त्या सर्वांसाठी घरबसल्या वारी दर्शन व्हावं या एका ध्येयापोटी मी वारीमध्ये जातो. मला अनेक जणांनी वेगवेगळ्या कॉम्प्लिमेंट दिल्या. आत्ता तर खरं तर मला हे माहिती नव्हतं की जितूराजसारख्या एवढ्या मोठ्या माणसाकडनं एवढी माझी अशी दखल घेतली जाईल आणि त्यांनी मला असं माझे पाया पडले ते. तर मला असं एकदम झालं की खरं तर मला प्रमोशनमध्ये ओढ तीच लागली. 8 जुलैपासून वारी सुरू होणार आहे आणि दरवर्षी वारीशिवाय मला पूर्णत्व नाही आहे. आणि मी असे काही अनुभव आहेत की नेहमी म्हणतो की काळ्या मातीतली माणसं काळ्या विठ्ठलाच्या भेटीला निघालेली असतात, निरपेक्ष निर्व्याजपणे. एक छोटंसं सांगतो आणि थांबतो. एक 82 वर्षाची म्हातारी मला फलटणला भेटली होती, राहुटीमध्ये बसली होती आणि मी तिला प्रश्न विचारत होतो, थोडी चेष्टा मस्करी करत होतो. काय विठ्ठलाकडनं काय पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, दागिने पाहिजे, शेती पाहिजे, आंबे पाहिजेत, ऊस पाहिजे, काय पाहिजे, कशासाठी चालली आहेस तू?
ती म्हणे काही नाही. मी म्हणलं मग 18 तास 28 तास 38 तास लागतात दर्शनाला, 2-2 दिवस रांगेत उभी राहतेस, मग तू विठ्ठलाकडे काय मागतेस? ती म्हणली नुसती उभी नाही राहत मी, जोपर्यंत पांडुरंग दिसत नाही मग मला तासांचं काही भान नाही. 18 तास आहे, 20 तास आहे, 38 तास आहे, जोपर्यंत पांडुरंग दिसत नाही तोपर्यंत मी अभंग ओव्या गवळणी भारुडं म्हणत राहते पांडुरंगाचे, विठ्ठलाचे, माऊलीचे. जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मी उभी असते, भजनं गाते, गवळणी गाते, फुगडी खेळते, मग मला तासांचं भान राहत नाही. मग मी म्हणलं एवढं सगळं करती, पायामध्ये चप्पल तुटती, पायामध्ये डांबर खिळे काटे रुततेत, एवढं कशासाठी करतीस? मग समोर जेव्हा दिसतं तेव्हा काय मागतीस? तर तेव्हा ती असं म्हणाली की समोर मी जेव्हा जाते उभी राहते तेव्हा काही मागत नाही, सर्वांना सुखात ठेव, मनुष्य जन्म मिळाला ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे, हात जोडते आणि पुढं जाते. तर मी तिला म्हणालो की अगं तू किती वाऱ्या केल्यास? तर ती म्हणली बाळा गिनली नाही म्हणजे काउंटिंग नाही केलं, वर्षानुवर्ष वारी करते. मी म्हणलं माझ्या 5 वाऱ्या झाल्यात, ही 6वी वारी आहे. 2दा म्हणलं मी माझ्या 5 वाऱ्या झाल्या, 6वी वारी. मग त्या थरथरत्या हाताने त्या आजीने माझा चेहरा असा धरला आणि ती म्हणली बाळा वारी गिनायची नसती, वारी पेरायची असते. वा वा सो वारकरी वारी पेरतात, गिनत नाहीत. वा. मुंबई संयोग आहे, इथे संयोग म्हणायला लागेल मला की जितुराजला कुराणे पाकबद्दल काहीतरी माहिती आहे. हा इंटरव्ह्यू महाराष्ट्राच्या गावांमध्ये बघतात लोक, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये बघतात. आम्हा मुसलमानांमध्ये म्हणतात की कुराणे पाक जेव्हा वाचलं तेव्हा एखादा साधा मुसलमान असं केव्हाच म्हणणार नाही की कुराणे पाक पढ के खत्म कर दिया, असं म्हणत नाही. तुम्ही जर एखाद्या डिवाव एका पवित्र मुसलमानाला विचारलं तो असं म्हणणार नाही की कुराणे पाक पढ के खत्म कर दिया, तो म्हणेल कुराणे पाक पढ लिया. बिलकुल तसंच वारी कितींदा केली हे मोजायचं नसतं, वाऱ्या होत राहतात. आणि आज आमचं सद्भाग्य आहे मिरचीमध्ये की आमच्याबरोबर संदीप आहे. मी जो एक कलाकार आहे त्या कलाकारे सगळ्यात शेवटला येणार आहे. त्याच्या आधी संदीप नंतर तू सिरियल्स करता करता चित्रपट करायला लागलीस, तर तुला असं हरवल्यासारखं वाटतं का केव्हा केव्हा वैष्णवी की सिरियल्सचं वर्ल्ड कसं आहे आणि चित्रपटाचं वर्ल्ड कसं आहे, वेगळं वाटतं का केव्हा केव्हा? हरवल्यासारखं हा मूळ प्रश्न आहे. नाही हरवल्यासारखं तर नाही वाटत आहे, कारण मी सिरियल करणं सोडलंय असं नाही म्हणू शकत किंवा फिल्म करणं सोडलं असं नाही म्हणू शकत. मी सगळं करणार आहे, सगळं करायची इच्छा आहे. त्यामुळे सगळे अनुभव घ्यायचे आहेत. सगळे एक वेगळं जग आहे, सिरियलचं एक वेगळं जग आहे, फिल्मचं एक वेगळं जग आहे. प्रत्येकाची एक वेगळी थीन लाईन आहे. थोडा ॲक्ट करण्यातही फरक पडतो, कॅमेरा अँगल्सचाही फरक असतो, स्टोरी लाईनचाही फरक असतो. कारण आपण तिथे जे करतो ते लगेच आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचा रिझल्ट येतो, आपण त्यानुसार इम्प्रूव्ह करत जाऊ शकतो. इथे आपण जे करतो ते आपल्याला 1 वर्षानंतर त्याचा रिझल्ट येतो. सो बराच फरक आहे आणि दोन्हीमध्ये खूप गंमत आहे. म्हणजे इन शॉर्ट ती म्हणते की हा दबाळ कुंड आहे, ह्या कुंडामध्ये जितकं बुडाल तितकं काहीतरी निघेल. मागे जी 2 माणसं बसले त्यांना मागे का बसवलं असा, म्हणजे इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी जितुराजने त्यांना विचारलं होतं तुम्ही मागे का बसला ते माहिती आहे का? आता कॅमेरा त्यांच्यावरती पॅन करतोय आणि त्या दोघांना विचारतोय तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला मागे का बसवलं इथे, सांगा भाऊ. ती 2 चाकं आहेत गाडीची, एक चाकाने गाडी नाही हा जाणार. पार्शल उत्तर झाला. दोघांकडून विचारा. तुमची पोझिशन सांगा सर्व ज्यांना माहित नाही त्यांना. नमस्कार, मी डॉक्टर रसिक कदम, प्रोड्युसर गव्हाडकुंड. बस 1 मिनिट तिथंच थांबा. डॉक्टर रसिक कदम, प्रोड्युसर धबाळकुंड. तुमचं सांगा. नमस्कार, मी प्रीतम एस के पाटील, डिरेक्टर गव्हाडकुंड. टाळ्या वाजवा त्याच्यासाठीच आहे. ते प्रोड्युसर डिरेक्टर आहेत, म्हणजे ते गाडीचे चालक आहेत. ते आमचे कृष्ण आहेत, आम्ही बाकी अर्जुन द्रौपदी होय. म्हणून त्यांना मागे बसतो. मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला नक्कीच आवडेल. मराठी चित्रपट सृष्टी मागे रसिक कायमच असतात. क्या बात आहे. यांनी एक वेगळा रंग दिला. रसिक प्रेक्षकांना नम्र अभिवादन करून. हाऊ इज इट धबाळकुंड म्हणजे युनिव्हर्स, कॅन आय कॉल इट की हा एक नवीन युनिव्हर्स मराठीमध्ये तुम्ही तयार करताय. मग ह्या युनिव्हर्सला नाव काय देऊ आम्ही? स्पाय युनिव्हर्स म्हणतो, कॉमेडी हॉरर म्हणतो, धबाळकुंडच्या युनिव्हर्सला काय नाव देणार? आम्ही मराठीचं पहिला युनिव्हर्स असं आम्ही हे मेन्शन करतो. सिरियसली पहिला युनिव्हर्स का? म्हणजे असे काही ह्याच्या अगोदर चित्रपट आलेले नाही? नाही, मराठी universe. नाही, मराठीमध्ये मराठीमध्ये नाही. नाही झालाय. ओके ओके. मग आपण जे कॉमेडी चित्रपट वगैरे करतो हो. त्यांना नाही. ह्याच्यामध्ये ते मोजलं नाही. सिक्वेल मध्ये येतात सर. सिक्वल मध्ये येतात. ओके ओके. आता ज्या प्रेक्षकांना माहिती नाहीये तुमच्या ह्याच्या अगोदरच्या पहिल्या चित्रपटाबद्दल एक मिनी इंट्रोडक्शन जो चांगला झाला होता आणि त्यानेही चांगला व्यवसाय केला होता आणि त्याच्यानंतर हा
आपण याच्या पहिले अल्ल्याड पल्ल्याड नावाचा Right. फिल्म केला होता जो प्रेक्षकांना भरपूर आवडला होता. तो हॉरर कॉमेडी चित्रपट होता आमचा आणि त्यातनंच हा नवीन त्यातनं जो आमचा दिला जो होता जे जो संदीप दादा करतोय Right. तो कॅरेक्टर बाहेर निघून त्यातलं गबाळकुंड आम्ही करतोय आणि गबाळकुंडला एक नवीन परत थेरी तिथे जॉईन झाली आहे आणि तो एक वेगळी गोष्ट आणि असा युनिव्हर्स आम्ही बनवतोय. आता आजकाल सगळे रेव्हेन्यू बद्दल बोलतात, तर तो जो पहिला होता पार्ट त्याचा रेव्हेन्यू कसा होता आणि ह्याची रेव्हेन्यूची अपेक्षा किती आहे? तो खूप चांगला एक्झिक्यूट 2024 मधला तो 1.5 वर्षानंतर एक चाललेला चित्रपट होता अल्ल्याड पल्ल्याड आणि त्यांनी धिंगाणा म्हणजे 56 दिवस तो थिएटरवर चालला होता. मराठी फिल्म 56 दिवस चालणे खूप मोठी गोष्ट असते आणि हा आता जवळपास 112 दिवस चालू हीच देवाची मी प्रार्थना आहे. क्या बात आहे. आणि आता लेटेस्ट कम टू द कॅरेक्टर ज्याला मला वाटतं हिंदी, मराठी, इंग्रजी सर्व ऑडियन्स ओळखते. मी देवाभाऊ रेडिओवरती आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसांना म्हणतो, देवाभाऊ जर तुम्ही हा इंटरव्ह्यू बघत असाल तर आता माझ्या जीवनामध्ये दुसरा देवाभाऊ आलेला आहे. तर ते देवाभाऊ सिनियर, हे वयाप्रमाणे हे देवाभाऊ ज्युनियर आहेत. हिंदी ऑडियन्सेस तुला बघितल्यावर अजूनही, सॉरी विथ ड्यू रिस्पेक्ट, हिंदी ऑडियन्स तुला अजूनही बघितल्यावर, इंटरनॅशनल हिंदी ऑडियन्स अजूनही तुझ्यावर जराशी रागवते का? नाही रागवत, नाही रागवत. खूप प्रेम करतात. खूप प्रेम करतात. होय, मी का रागवते म्हटलं हे सांगायचं आहे का त्यांना? हा प्लीज. त्याने एक हनुमानचं पात्र केलं होतं एका चित्रपटामध्ये. त्या चित्रपटाला क्रिटिक्सने भरपूर पॅन केलं. आता मी पहिल्यांदा ह्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणणार आहे की माझं असं नेहमी मत आहे की आपले धर्मशास्त्र जे आहेत त्यांना बघण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन असू शकतो आणि त्या एका दृष्टिकोनामध्ये त्याने केलेला रामायण होता. त्याच्यामधला एक दृष्टिकोन म्हणजे हनुमान होता आणि तिथून आता ही जी जर्नी राहिली आहे त्या हनुमानापासून आत्ताच्या गबाळकुंडपर्यंत, ही जर्नी कशी राहिली आहे तुझी? पहिली गोष्ट सर, जे मारुती राय जो माझ्याकडनं साकारला गेला त्याच्याबद्दल काही गोष्टी मला नक्कीच येथे सांगाव्याशा वाटतात. वंडरफुल. दिस इज द फर्स्ट कट. त्या चित्रपटाच्या लागल्यानंतरचं हे रिव्ह्यू. ओके. माझ्या आजोबांचं नाव मी कधीही एकेरी नाव घेत नाही, मी प्रभू लावतो त्या तिकडे. क्या बात. माझ्या आजोबांचं नाव प्रभू रामचंद्र, वा, माझ्या आजीचं नाव मा सीताबाई. क्या बात. सो त्याच्यामुळे हे जे काही संस्कार आहेत ते फार वेगळ्या लेवलचे आहेत. प्लस माझी पहिली व्यायामशाळा आहे, तिचं नाव हनुमान व्यायामशाळा. सिरियसली? कुठे व्यायामशाळा? पेणला, रायगड. छत्रपतींचं रायगड जे आहे त्या तिकडे पेण हे गाव आहे. वन रिझन टू गो टू पेण. सर ती ऑलमोस्ट जितुराज सर ती 150 वर्ष जुनी व्यायामशाळा आहे आणि काही दिवसापूर्वीच मी तिथे वर्कआउट केला, रडत वर्कआउट केला होता, कारण आज जे काही तुमच्या समोर आहे ते त्या माझ्या पेणच्या रायगडच्या हनुमान व्यायामशाळेमुळे. क्या बात. सो जेव्हा आदिपुरुषचं शूट कम्प्लीट झालं, शूट करत असताना मी नेहमी असं कुठेतरी बघत बसायचो. हेवी स्टंट्स होते आणि मी पूर्ण त्यांना लीन पहिल्यापासूनच आहे, अगदी लहानपणापासून अजूनपर्यंत आणि राहणारच, की वर बघत बसायचो कुठेतरी मारुतीराय बसलेले असतील जे मला सपोर्ट करत असतील, जे मला प्रोटेक्ट करत असतील. क्या बात. म्हणून आदिपुरुषचं हेवी केबल वर्क होतं, हेवी स्टंट्स असून सुद्धा मला अशी एक खरोश पण आली नाही त्या मारुतीरायमुळे. आशीर्वाद. आणि एक ग्रॅटिट्यूड त्याचं आहे की आज ज्या डंबेलनी हनुमान व्यायामशाळेमधल्या ज्या डंबेलनी मी पहिला वर्कआउट केला त्याची प्लेट आज माझ्या देव्हाऱ्यामध्ये आहे. वा. आणि त्याच्यावरती एक तांब्याचं भांड आहे ज्याच्यामध्ये आदिपुरुषमध्ये मारुतीराय साकारताना त्याचं कंचन वर्ण आहे, लाईक गोल्डन, इज हॅव्हिंग गोल्डन स्किन. सो ग्लिटर्स लावायला लागायचे. सो ग्लिटर्स लावताना जे जानवं असायचं जनेवा ते त्या कलरचं होऊन जायचं. त्यामुळे असे 7 जानवं होती. ती सगळी जी 7 जानवं आहेत ती त्या प्लेटच्या त्या भांड्यामध्ये मी ठेवलेली आहेत. रोज त्यांना नमस्कार केला जातो. कारण आदिपुरुषमुळे मला साऊथचं माझं कुटुंब मिळालं. आज जेव्हा हैदराबादमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं तेव्हाच अंजनेय, हनुमंतडू, दीज पीपल कॉल्ड, ती लोक हनुमंतडू बोलतात, अंजनेय. सो एवढं भरून आलं की त्या लोकांनी प्रचंड प्रेम दिलेलं आहे. आणि आता सगळ्यांना लक्षात आलं की माझी भावना जी आहे मारुतीप्रती किंवा देवाप्रती, हा जो भंडारा तो उगीच नाही आहे सर. ज्या ह्याच्यामुळे मी इथे उभा आहे तो भंडारा सतत भाळी असतो. ज्याच्यामुळे माझं शरीर हे वज्रासारखं झालेलं आहे, ज्याच्यामुळे मी लोकांसमोर त्या एक कॅरेक्टरमध्ये असतो, ती हनुमान व्यायामशाळा, ती मारुतीरायची व्यायामशाळा. त्याच्यामुळे ते सगळे ग्रॅटिट्यूड मी आता आज लोकांसमोर हे करतोय. सो माझ्या घरी कधी या तुम्ही, माझ्या देव्हाऱ्यामध्ये जाऊन बघा, तुम्हाला ती प्लेट, त्याच्यावरती तांब्याचं भांडं आणि त्याच्यामध्ये ते मारुतीराय साकारताना जी जानवं घातली होती ती जानवं त्या तिकडे आहेत.
मी रोज नमस्कार करतो त्याला. बरं झालं माझ्या तोंडून हा प्रश्न निघाला. आणि त्याच्यामुळे सर त्याच्याचमुळे एक एक स्टेप कॅरी करत आज मी घबाडकुंडच्या प्लॅटफॉर्मवर उभा आहे तुमच्यासमोर. क्या बात आहे. पण त्याचं जीवन फक्त घबाळकुंड नाही आहे, ते डिटेल्स आपण पुन्हा केव्हा तरी बोलूया. पण ही फार सुंदर वस्तुस्थिती झालेली आहे. आम्ही पेणला जाण्याचं आता आणखी एक कारण झालेलं आहे. म्हणजे भरपूर कारणं असतात, त्याच्याशिवाय आता हा एक कारण झालं. पण नाव लेट्स कम टू घबाळकुंड इन डिटेल. म्हणजे आजकाल मी काल परवाच माझ्या इंस्टाग्रामच्या रिव्ह्यूमध्ये म्हटलं की मराठी चित्रसृष्टीला इयर 2026मध्ये फार सुंदर असं एक देखणा असा रिव्ह्यू मिळालेला आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आता 2-3 चित्रपट लागली जी फार कामयाब होतात, त्याच्यामध्ये एक घबाळकुंड आलेला आहे. हो. तर आपण ऑडियन्सला सरळ सांगणार आहोत, बिगिनिंग विथ द डिरेक्टर, प्रोड्युसर अँड देन कमिंग टू द ॲक्टर्स, की घबाळकुंड आम्ही सिनेमाघरात जाऊन का बघायला पाहिजे. येस, बेसिकली घबाडकुंड हा मराठीतला पहिला युनिवर्स आहे आणि ती अनुभवण्याची गोष्ट आहे. तो एक्सपिरियन्स थिएटरमध्येच जायंट दिसू शकतो, भव्य दिव्य दिसू शकतो. त्याच्यामुळं चित्रपटगृहात जाऊन बघा 19 जूनला. ओव्हर टू यू. आपण हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये बघत आलो का त्यांची हिरोज आहे, आयर्नमॅन, कॅप्टन अमेरिका, आणि ते फॉलो करत जातात की ते तर 300 वर्ष पहिले काय झालं तर 200 वर्षानंतर काय होणार, आणि ही क्रेज असतं. तर आता ही मराठीत पण क्रेज सुरू झाली आहे की माझा खंगरी कसा आहे, माझा दिल्या कसा आहे, माझी मालकी कशी आहे. तर हे माझे मराठीचे युनिव्हर्स हिरो बघायला हे सर्वांना नक्की आवडेल. त्यासाठी घबाडकुंड बघितला पाहिजे, जो मराठीतला एक पहिला ट्रेजर हंट सुद्धा चित्रपट आहे. वा वा. संदीप, तुला बघण्याचे भरपूर कारण आहेत. म्हणजे मला जितूरातला सांगायची गरज नाही की संदीपला बघण्यासाठी जा. पण कित्येक लोकांना माहिती नसेल की संदीपने जीवनामध्ये भरपूर अशा प्राप्ती केलेल्या आहेत, ज्या त्याच्या फॅन्सला कदाचित माहिती नसेल. एक तर त्याने आल्याबरोबर मला असं प्रॉमिस केलेलं आहे की पुढच्या वेळेला जेव्हा तो येईल तेव्हा तो माझा आवाज काढण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे ही इज अ वंडरफुल आर्टिस्ट, कॉमेडी करतो, सिरियस आहे. आता घबाळकुंड थिएटर खिडकीवर चाललं पाहिजे, ह्याच्यासाठी तू काय काय वेगळं केलेलं आहेस या चित्रपटामध्ये? अर्थात परफॉर्मन्समध्येच मी व्हेरिएशन आणलेलं आहे. त्याच्यामुळे प्रेक्षकांनी जसं मला मी रंगभूमीवर रंगमंचावर उभा राहिल्यानंतर लोक जेवढं मला बघताना किंवा एन्जॉय करतात, तसंच मला असं वाटतं की नट 2 प्रकारचा आहे मी. तुम्ही नाट्यगृहात गेला तर पडदा उघडल्यानंतर मी दिसतो, चित्रपटगृहात गेला तर पडद्यावर मी दिसतो. सो आम्ही आमची टॅगलाईन अशी की इट्स अन सिनेमॅटिक एक्सपिरियन्स. सो सिनेमॅटिक एक्सपिरियन्स जर घ्यायचा असेल तर तुम्हाला थिएटरमध्ये जाऊनच तुम्हाला बघायला लागेल. आणि आम्ही फिल्मच अशी शूट केली आहे की त्याच्यामध्ये असे लॉकिंग सिस्टीम आम्ही आणल्यात की ती फिल्म पुढचे 1.5 महिना फक्त मोठ्या स्क्रीनवरच दिसेल आणि 1.5 महिन्यानंतर ते अनलॉक करणार आम्ही, मग ती OTT आणि छोट्या स्क्रीनवर. असं आम्ही एक नवीन टेक्निक आणलंय. आणखी 2 कारणं झाली थिएटरला जाऊन. देवा, का थिएटरला जाऊन का बघायचं तुझ्यासाठी? म्हणजे आम्हाला हे घबाळकुंड बॉडी बघण्याच्या शिवाय आणखी काय बघायला मिळेल? जितूराज सर, बऱ्याच वेळा मी काही चित्रपट बघतो जेव्हा ते ऑथेंटिक ॲपवर येतात. सो बरेचसे चित्रपट बघितलं, लक्षात अरे हा मूवी मी थिएटरमध्ये जाऊन का नाही बघितला. लेटेस्ट उदाहरण म्हणजे धुरंधर 1 मी येईल OTTवर अशाच्यात मी बघितला आणि आय वॉज वेटिंग फॉर धुरंधर 2 की हा आल्यानंतर मी पहिले थिएटरमध्ये जाऊन बघणार, बिकॉज आय मिस्ड धुरंधर 1 ऑन थिएटर. सो मला तुम्हाला आवर्जून सांगा असं वाटतं की तुम्हाला हे वाटायला नको, हे वाईट वाटायला नको. त्यासाठी प्लीज घबाडकुंड चित्रपट बनवतानाच ना एवढे डिटेलिंग त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने दिलेले आहे की ते ह्या छोट्याशा मोबाईलवर नाही दिसणार. लाईट डिटेलिंग, साऊंड इफेक्ट, व्हिज्युअल इफेक्ट, काही शॉट्स जितूराज सर असं वाटत होतं ना की दिस शॉट शुड बी इन 3D. वाव. सो एवढे ते सिनेमॅटिक तुम्हाला एक्सपिरियन्स देणारे आहेत. सो हा जो एक्सपिरियन्स आहे तो फक्त आणि फक्त थिएटरमध्ये. मला परत एकदा सांगावंसं वाटतं की जेव्हा मूवी रिलीज होते तेव्हा एक आपल्या सगळ्यांच्या जे चित्रपट, जे फिल्म मेकर, मूवी मेकर आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये एक वाईट गोष्ट घडते, ती म्हणजे पायरसी, जी आपण थांबवायला पाहिजे. सेलफोन पायरसी झाल्यानंतर पहिल्या मोबाईलवर एखादी मूवी येते आणि एवढे वर्ष, 1.5 वर्ष जी जीवतोड रात्रभर मेहनत केलेली असते, दिवस रात्र, ती अशी पाण्यात जाते. सो प्लीज आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला आपणच वरती आणलं पाहिजे. त्यासाठी घबाडकुंड चित्रपटासाठी जी मेहनत केलेली आहे, छोटी छोटी अगदी, ती मेहनत फक्त तुम्ही थिएटरमध्ये कशी केली ते जाऊन बघा आणि आपल्या चित्रपटसृष्टीला, एस्पेशली मराठी चित्रपटसृष्टीला आपण वरती आणूया. क्या बात आहे. सो आवर्जून मला सांगायचं वाटतं 19 जूनला
घबाडकुंड चित्रपट आपला पहिला मराठी युनिवर्स हा थिएटरमध्ये रिलीज होतोय, फक्त आणि फक्त थिएटरमध्ये रिलीज होतोय. तेव्हा आपण तिकडे भेटूया 19 जून. मला ते मराठी युनिव्हर्सची गोष्ट फार आवडलेली आहे. आणि तुमच्यामधून जे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये इंटरव्ह्यू बघताय, तुम्हाला सांगू की मुंबईमध्ये माझा एक शो असतो, मुंबई की आवाज जितुरात. त्याच्यामध्ये माझे एक फार जवळचे लिस्नर आहेत, त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट श्याम कल्याणकर. आता मला माहित नाही वैष्णवी त्यांना ओळखते की नाही, पण तिचं नाव कल्याणकर आहे म्हणून मी विचारणार आहे. ॲडव्होकेट श्याम कल्याणकरला काही मेसेज द्यायचा की त्यांनी का थिएटरला जाऊन पिक्चर बघायला. ॲडव्होकेट श्याम कल्याणकर तुमच्याबरोबर तुमच्या परिवाराचं कल्याणकरच सांगतायत तुम्हाला. हो, नाही, सांगा. नाही, जसं जितूराज सोपं आहे. तुम्हाला जर तुमचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही घबाडकुंड थिएटरमध्ये जाऊन बघा. वैष्णवी, तुझ्या फॅन्सने का बघायचं थिएटरला जाऊन? अगदीच म्हणजे जसं यांनी सांगितलं की पूर्ण डिटेलमध्ये काम केलेलं आहे. ट्रेलर बघताना तो लिंबू पिळला जातो त्याचाही प्रॉपर आवाज त्यात टाकलेला आहे. इतकं डिटेलमध्ये काम Wow. केलं आहे. आणि थिएटरमध्ये आजूबाजूला आपल्याला काहीच डिस्ट्रॅक्शन नसतं, राईट. कुठेच डिस्टर्बन्स नसतो. आपला पूर्ण एंगेजमेंट पूर्ण फिल्मशी असते, ती फार गरजेची असते कुठलीही गोष्ट बघताना. तर आपल्याला त्या स्टोरीमधला काहीच मिसआउट होत नाही. आणि ही गोष्ट अशी आहे जी स्टार्ट टू एंड बघितलीच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. कारण त्या गोष्टीची एक वेगळी जादू आहे. आणि यामध्ये सगळे फ्लेवर्स आहेत. कॉमेडी फ्लेवर आहे, हॉरर आहे, ॲक्शन आहे, सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, आणि इमोशन्स आहे, ट्रेजर हंट आहे. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींची आवड असते, पण आमची फिल्म अशी आहे की त्या सगळी आवड आम्ही भरून काढणार आहोत. त्यामुळे थिएटरलाच जाऊन ही फिल्म बघितली पाहिजे. मी एक प्रश्न कॉमन म्हणजे इन दिनो ये सवाल मी सर्व मराठी सेलिब्रिटीजला विचारतो ॲज जितुराज, कारण मी हिंदी आणि मराठी चित्रपटाचा रामसेतू स्वतःला समजतो. तर प्रोड्युसर डायरेक्टरांना एक प्रश्न विचारणार आहे मी की कुठंतरी गेल्या काही वर्षात 5-10 वर्षामध्ये मराठी चित्रपटसृष्टी अशी मागे पडली का, की आपल्या ऑडियन्सेसने त्याला मागं आणलं? काय वाटतं तुम्हाला? नाही, बेसिकली मराठी चित्रपटसृष्टीमध्ये म्हणजे चित्रपटामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये एक गॅप आहे. ओके. प्रेक्षकांची आवड बदलतीये, प्रेक्षकांची आवड जेनझीकडे जाते, प्रेक्षकांची आवड नवयुगाकडे जाते, आणि ती गरज पूर्ण करणं हे निर्मात्यांचं काम असतं. आणि जर तुम्ही बघितलं तर 5-10 वर्षात कदाचित माहीत नाही मला की मागे पडली आहे किंवा नाही, पण या वर्षामध्ये स्पेसिफिकली या वर्षामध्ये जो रिस्पॉन्स मराठी चित्रपटांना मिळतोय तो रिस्पॉन्स बघता मराठी चित्रपटसृष्टी मागे आहे असं आत्ता कोणी बोलू शकत नाही. आता नाही बोलणार. डिरेक्टर साहेब, तुमचं काय म्हणतं? मला वाटतं की मराठी प्रेक्षक हा खूप हुशार प्रेक्षक आहे. आम्ही फार हुशार आहोत. बरं वाटलं ऐकून. त्याला ना ट्रेंड कळतो की काय. त्याचं म्हणणं असतं की तुम्ही आमच्या पद्धतीचे चित्रपट बनवा तेव्हा आम्ही बघायला येईल. तर आता आमचे तेच प्रयत्न आहे की आता 2024 तर सर्वजण जोरात बॅटिंग करताय. तर आता त्यांना जे आवडतंय ते आम्ही डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. Cool. तर त्यामुळे आता तुम्ही तिघे लीड कलाकार आहात चित्रपटाचे. म्हणजे इफ मी जर तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहिलं की कालचा चित्रपट आणि आजचा चित्रपट, तर ह्या चित्रपटामध्ये एक तर हा पहिला मराठी युनिव्हर्स आपण स्थापित करण्याचा प्रयत्न करतो ह्या चित्रपटाच्या थ्रू, घबाडकुंड. पण ह्याच्यामधून काय काय रहस्य असे बाहेर निघतील जे कदाचित मराठी चित्रपटाने ह्याच्या अगोदर नाही पाहिलेले आहेत? देवा, तू सुरू कर. पहिली गोष्ट हेच की पहिलं रहस्य हे आहे की पहिली मराठी युनिव्हर्स, सिनेमॅटिक युनिव्हर्स, हे तर पहिलं रहस्य आहे. बरोबर. आणि हे रहस्य फक्त रहस्य नाही तर आपल्यासाठी अभिमान पण आहे. Cool. की जसं हॉलिवूड, जसं बॉलिवूड, जसं टॉलिवूड किंवा साऊथ, तसंच आपण सुद्धा त्याच याला भले रिजनल असलो तरी सुद्धा आम्ही तुमच्या मागे नाही आहोत, आम्ही तुमच्या बरोबर वी आर राईट देअर. तुमच्या अपेक्षेप्रमाणे पुढे जाणार आहोत. तुझ्या फॅन्सला सांगायचं की त्यांनी अजूनपर्यंत जे तुझ्यात नाही पाहिलं ते ह्याच्यामध्ये काय वेगळं दिसणार आहे? सगळंच वेगळं आहे ॲक्च्युली. Okay. माझ्या कॅरेक्टरचं तर पूर्णच वेगळं आहे. पण मी फिल्मबद्दल सांगेन की 18,000 ते 20,000 स्क्वेअर फूटचा आमचा सेट होता हो. फुल. आणि त्यावर विहिरीचा पूर्ण 40 फूट उंच सेट उभारलेला, पूर्ण रहस्यमय विहीर होती. म्हणजे आम्ही जेव्हा शूट करायला जायचो रात्रीचे तेव्हा आम्हीच कन्फ्यूज व्हायचो की नक्की कुठून एंट्री आहे आणि कुठून एक्झिट आहे. तो कोणीतरी सोबत लागायचं. सो असा सेट जेव्हा थिएटरमध्ये एवढ्या मोठ्या पडद्यावर दिसणार विथ लाइटिंग आणि सगळं एडिटिंग, ते किती म्हणजे इमॅजिनेशनच्या बाहेर असणार आहे. ते खूप भन्नाट असणार आहे. आम्ही सगळे विचारू.
मी कारण कॉमेडी पण करतो संदीप म्हणून त्याला विचारणार आहे. संदीप, ॲक्च्युअल जीवनामध्ये केव्हा तू असा विहिरीमध्ये वगैरे उतरलेला आहेस का? गावची कोणती एखादी विहीर आठवते का? उरळे, हो आठवते. हो, गावी आम्ही पोहायचो ना, विहिरीमध्ये पोहायचो. फक्त काय व्हायचं की आम्हाला चान्स फार कमी मिळायचा पोहायचा, कारण मी बीड जिल्ह्यातला आहे, आमचा भाग दुष्काळी आहे. तर आम्हाला विहिरीमध्ये पाणी आहे हे बघून चक्कर येऊन पाडायचो आम्ही विहिरीत. हे फक्त एखादा कॉमेडी कलाकार, ह्याला कॉमेडी व्यंग म्हणतात बरं का, ज्यांना नाही कळलं असेल. इट्स अन ब्लॅक ह्युमर. इट्स ब्लॅक ह्युमर. म्हणजे मी नेहमी म्हणतो की आमची मराठवाड्यातली माणसं जी आहेत ना, की आमच्याकडं नळाला पाणी येत नाही पण डोळ्याला पाणी पडतं. क्या बात. आणि आपली इच्छा आहे महाराष्ट्र सरकारकडे, आता त्यांनी विषय काढलाय म्हणून महाराष्ट्र सरकारला, भारतीय सरकारला अशी विनंती आहे की असं नाही झालं पाहिजे. म्हणजे आजपासून 10 वर्षानंतर जेव्हा हा इथे बसला असेल किंवा दुसरे कलाकार बसले असतील तर त्यांनी हे नाही म्हटलं पाहिजे. त्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे, राईट? ते सिनेमाबद्दल की Right. का बघावा, त्याच्या आधी मी यांचं उत्तर जे होतं तेही मला आवडलं की मराठी सिनेमा मागे पडला. पण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा एक निसर्गाचा एक नियम आहे ना, की पानझड झाली पाहिजे, वा. पानगळ झाली पाहिजे, वा. त्याशिवाय नवीन पानं झाडाला येत नाहीत. ऋतू जसे बदलतात तसा सिनेमा सुद्धा बदलत जातो. कधी उतार येतो, कधी चढाव येतो, रोलर कोस्टर राईड ही चालू असते. कधी शुष्क उन्हाळा असतो, वाळवंट असतो, कधी छान पाऊस येतो आणि ते पाऊस आल्यानंतर पावसाची किंमत येते, कळते आपल्याला. तसाच हा बॉक्स ऑफिसवरचा पाऊस छान पडतो आहे त्याच्यामुळे, आणि पानझड झालेली आहे. आता ही नवीन पालवी फुटते आहे आणि मला असं वाटतं की हा ताजेपणा, टवटवीतपणा कायमस्वरूपी राहील. आणि घबाडकुंड का बघावा, त्याचं कारण असं आहे की टेक्निकली मराठी सिनेमा साऊंड आहे का नाही आहे याच्यामध्ये ऑडियन्स खूप हे असतो की अरे नाही यार, आपल्या फिल्म्स तशा नसतात. तर घबाडकुंड हे त्याला उत्तर आहे की BGM आहे, VFX आहे, कलर करेक्शन आहे, DI आहे, सगळं जे आहे ते तुम्हाला घबाडकुंडमध्ये पूर्णपणे बघायला मिळेल. तुम्ही सॅटिस्फाय व्हाल. मला आज स्वतःमध्ये फार बरं वाटतंय की ॲज अन RJ मी आज मराठी सिनेमाचं एक माइलस्टोन चित्रपट जो आहे, एक नवीन युनिवर्स स्थापित होतं, त्याचा इंटरव्ह्यू मी आज तुमच्या पुढं आणलंय. थँक्यू टू दीज वंडरफुल स्टार्स. पण निघता जर मी वराड निघाले लंडनला याच्याबद्दल काही नाही बोललो तर कदाचित जितके मराठी प्रेक्षक संपूर्ण विश्वामध्ये आहेत ते माझ्यावर रागवतील की हा फार इग्नोरंट, फार वेडा माणूस आहे, किंवा इतका मोठा कलाकार ज्याच्या समवेत बसलाय त्या कलाकाराला त्यांनी पालवी फुटण्याबद्दल तो बोलला आणि दरवळणाऱ्या सुगंधाबद्दल बोलला आणि त्याच गोष्टीचा स्पर्श केलेला नाही. आय थिंक आपण सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे त्याच्यासाठी की 25 सर्वांच्या टाळ्या. तुम्ही जे ऑडियन्स म्हणजे जे प्रेक्षक बघतायत ह्या इंटरव्ह्यूला, जिथेही बघत असाल, 25 वर्ष फार मोठा काळ असतो. संध्या किती म्हणजे ह्या 25 वर्षात तू काय काय प्राप्त केलंस, काय काय हरवलंस, म्हणजे सगळे जे उभरते कलाकार आहेत त्यांना तू काय सांगशील आज? वा. खरंच हे 25वं वर्ष आहे, करिअर माझं 25 वर्ष पूर्ण झाली. त्याआधी मी पटकन सांगतो यूथला की मी थिएटर एज्युकेशन घेतलेलं आहे, ग्रॅज्युएशन इन थिएटर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन इन थिएटर, आणि मग मी मुंबईत आलेलो आहे. तर मला असं वाटतं की जे महाराष्ट्रातले कलाकार आहेत, मराठी कलाकार आहेत, त्यांनी रंगभूमीवर एकदा वावरून बघावं, धडपडून बघावं, ठेच लागली तरी चालेल पण तिथे रांगावं असं मला वाटतं, आणि मग तुम्ही चित्रपटसृष्टीमध्ये यावं. ही 25 वर्ष जी आहेत ती मी खूप सगळं रंगभूमी आणि फिल्म खूप बदलताना बघितली आहे. मी 2001ला जेव्हा आलो तेव्हा पेजरचा काळ होता. पेजरपासून मी स्ट्रगल करतो आहे. जेव्हा मोबाईलमध्ये कॅमेरे नव्हते, सोशल मीडिया नव्हता, 24 तास टेलिव्हिजन नव्हता, तेव्हापासून मी काम करतो आहे. आणि हा जो बदल मी बघत आलेलो आहे तो खूप सकारात्मक आहे. आणि विशेषतः मराठी चित्रपट, आपण मराठी चित्रपट रिजनल म्हणतो, परंतु मराठी सिनेमाने असं प्रूव्ह केलं आहे की बाहेर मराठी सिनेमाला इंटरनॅशनल फिल्म म्हणून बघितलं जातं. सो ही मोठी अचिव्हमेंट आपल्या मराठी इंडस्ट्रीने केली आहे. आणि मराठी रंगभूमी तर काय जगामध्ये क्रमांक 1ला आहे. सगळे रेकॉर्ड्स जे आहेत ते सगळे मराठी रंगभूमीच्या नावावर आहेत. आणि मी नेहमी म्हणतो की आईने मला माणूस म्हणून जन्म दिला आणि रंगभूमीने मला नट म्हणून जन्माला घातला. क्या बात आहे. सो त्याच्यामुळे मी रंगभूमीचा पाईक आहे, सेवक आहे, आणि चित्रपटसृष्टी बदलतीये याचा खूप मनापासून आनंद होतोय. नशीब आहे माझं की मला मराठी भाषा बोलता येते आणि असखळ मराठी बोलतो मी, आणि अशा सुंदर कलाकारांबद्दल, डिरेक्टर, ॲक्टर्सबद्दल बोलताना फार बरं वाटतं. मला ॲड करायला आवडेल की 19 तारीखला जसा हा महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे तसाच हा बाकीच्या बाहेरच्या देशांमध्येही Wow. प्रदर्शित होतोय. Wow. UK, US, जर्मनी,
दुबई, अबुधाबी या सगळ्या आणि सिंगापूर या सगळ्या देशांमध्ये प्रदर्शित होतोय आपल्या सगळ्या मराठी कलाकारांसाठी. इंटरनॅशनल रिलीज आहे, म्हणजे Yes. फार गर्व होतोय आम्हाला या चित्रपटाबद्दल आणि बोलताना. हा वेगळ्या लँग्वेजेस मध्ये सुद्धा रिलीज होणार आहे लवकरच. किती लँग्वेजेस आहेत मराठी शिवाय? हिंदी, तेलुगू आणि मल्याळम. बरोबर ना? क्या बात आहे. Yes. बरं आहे. म्हणजे जितके OTT प्लॅटफॉर्म्सवाले आहेत जे अजूनही मराठी चित्रपटांना प्रेफरन्स देत नाही, मी माझ्या रेडिओ शोवर सातत्याने बोलत असतो, द्या. बघा आम्ही इतक्या भाषांमध्ये रिलीज करतोय आणि मराठी चित्रपट जसं संदीप म्हणाला तसं वैश्विक चित्रपटामध्ये स्वतःचं नाव आहे. आम्हाला नाव आणखी करू द्या. आणि हा चित्रपट भन्नाट चालणार आहे हे बोलायची गरज नाही. फार सुंदर वेळ आलेली आहे. वेकेशनच्या मधोमध हा चित्रपट लागतोय आणि अशा प्रकारचा एक नवीन युनिव्हर्स घेऊन येतोय. आणि ॲज आय टोल्ड यू इन द बिगिनिंग की हा एक वेगळ्या प्रकारचा वराड आहे जो निघालाय सफलतेकडे. हा एक वेगळा वराड आहे जो सफलतेकडे सफलतेकडे निघालाय. निघाला. हो, आम्हाला त्यांना ऑल द बेस्ट करायचं आहे. आणि थँक्यू सो मच स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि रंगतदार चर्चा केल्याबद्दल फार बरं वाटलं. जय हरी विठ्ठल, जय महाराष्ट्र.